औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी मनाला वेदना देणारी माहिती आज सकाळी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित दादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची ती दुःखद बातमी होती. आज सकाळी साधारण 8:15च्या दरम्यान बारामतीमध्ये त्यांचा विमान लँडिंग दरम्यान कोसळल्या कारणाने विमानात अजित पवारांसह इतर त्यांचे 6 सहकारी, सिक्युरिटी गार्ड आणि पायलट असा एकूण तब्बल 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीला DGCIने देखील दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठा दुःखद असा डोंगर कोसळलेला आहे. त्यासोबतच देशभरात देखील मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.